पुण्यामध्ये काँग्रेसचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। खास करून विद्यार्थिनींसोबत राहुल गांधी संवाद साधणार आहेत। जेन झी नेमक्या कोणकोणत्या शैक्षणिक अडचणींना सामोरं जात आहे त्या अडचणींच्या अनुषंगानं ही चर्चा होणार असल्याचं समजतंय। अनेक विद्यार्थी जे आहेत ते या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रतिक्रिया देत असल्याचं आपण बघितलेलं होतं। कार्यक्रमासाठी राहुल गांधी आज दुपारी पुण्यामध्ये दाखलही झाले। काँग्रेसचे अनेक महत्वाचे मोठे नेते पुण्यामध्ये उपस्थित आहेत आणि या छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या अनुषंगानं मोठ्या संख्येनं विद्यार्थिनी सुद्धा कार्यक्रमस्थळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। बालाजी पोद्दार आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। आपण जाणून घेऊया काय नेमकं सुरू आहे कार्यक्रमस्थळी, कारण विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं तिथे दिसतायत। बालाजी, आपण सातत्यानं या सगळ्या विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतोय, त्यांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत, राहुल गांधींशी संवाद साधताना कोणकोणते महत्वाचे मुद्दे हे विद्यार्थी मांडतील, काय सांगितले त्यांनी तुमच्याशी बोलताना? राहुल गांधी जे आहेत ते बेरोजगारी, महिला सुरक्षा, महिलांच्या शिक्षणावर होणारा खर्च या सगळ्यावर जे आहे ते पैसे मांडावेत अशी या विद्यार्थिनीची इच्छा आहे आणि यासाठीच ही सगळी तयारी जी आहे ती आपल्याला हे सगळं ग्राउंड जे आहे ते भरलेलं आहे आणि या ग्राउंड मधून आता या महिलांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत। थोड्या वेळामध्ये राहुल गांधी इथे येतील। प्रामुख्याने 3 मुद्दे जे आहेत ते या विद्यार्थिनीने मांडलेले आहेत। महिलांची सुरक्षा, महिलांचा रोजगार, महिलांचे शिक्षण आणि देशभरात शिक्षण व्यवस्था जी बिघडलेली आहे त्यावरती यासाठी हे सगळा खटाटोप जे आहे ते प्रतीक्षा आहे। 1 ते 1.5 तासात ते राहुल गांधी यांना आपले संवाद साधतील। काय अपेक्षा राहुल गांधी, क्या पूछना चाहूंगी राहुल गांधी? राहुल गांधी कडून काय अपेक्षा आहे? जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे मिळत नाहीत आम्हाला, आता आम्ही इंजिनिअरिंग आहोत, आम्ही 4 वर्षांतर पास होणार आहोत, 4 वर्षांतर आम्ही पास होणार आहोत, तर आमच्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटीज उभ्या असतील त्याच्यासाठी राहुल गांधींना काय विचार यही कि आजकल वुमेन को ज्यादा मिलता नहीं है, मेल डोमिनेटेड फील्ड हो गया है अभी। कैसे वुमेन का एम्पावर करे, बहुत सारी जगह पे जॉब अपॉर्चुनिटी सिर्फ मेन को मिलती है, तो अभी वुमेन को कैसे बढ़ाए आगे। और वॉशरूम्स कभी कभार वुमेन के क्लीन नहीं रहते, सैनिटरी पैड्स के लिए पैसे देने पड़ते हैं और पैसे अलग से कुछ रखना चाहिए कि पैड्स हमें दे सही में। कुठले असे प्रश्न आहेत जे महिलांचे गंभीर आहेत त्यांचे राहुल गांधीने चर्चा केली पाहिजे? विचारणार आहात तुम्ही राहुल गांधी? उनको कौन से इम्प्रूवमेंट करने वाले हैं और वो क्या क्या करने वाले हैं अभी आगे जाके, वो अभी पूछना है उनको क्या करेंगे, क्या इम्प्रूवमेंट करेंगे वुमेन डोमिनेटेड फील्ड्स में, और वो हमारे लिए लाइक जो कोई भी एक्शन लेंगे हमारे बेनिफिट क्या होगा उसका। अजिंक्य, आपण पाहतो वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत या विद्यार्थिनीच्या आहेत आणि त्या सगळ्या राहुल गांधीने विचारात घ्यावा यासाठी या सगळ्या झेंजी ज्या विद्यार्थिनी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हातात तिरंगा घेऊन काही लोक दाखल झालेले आहेत। काँग्रेसचे अनेक नेते सुद्धा या स्टेजच्या साईडला जे आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे आणि आता स्टेजवरून कॉन्सर्ट सुरू करण्यात आलेली आहे। झेंजीना जे आवडतं, झेंजीना ज्या वातावरणात राहायला आवडतो, ज्या कलाकारांना आवडतात त्या सगळ्यांचं प्रात्यक्षिक हे सध्या इथं होताना पाहायला मिळते आणि थोड्या वेळात जे आहे ते राहुल गांधी आता या मंचावर आल्यानंतर या विद्यार्थिनीशी संवाद साधतील। बालाजी, 6ची वेळ दिलेली होती राहुल गांधींच्या या कार्यक्रमासाठीची। राहुल गांधी याआधी हॉटेलमध्ये होते ग्रँड शेरेटनमध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि आता ते कार्यक्रमस्थळी दाखल झालेत का? नेमके कार्यक्रम नेमका केव्हा सुरू होणार आहे, काही त्याबद्दलची अपडेट मिळतेय का? साधारण 7 वाजता राहुल गांधी जे आहेत ते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे, मात्र राहुल गांधीच्या
7च्या सुमारास राहुल गांधी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी येतील. त्या अगोदर सगळे काँग्रेसचे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता राहुल गांधींची प्रतीक्षा आहे. मात्र राहुल गांधी विद्यार्थ्यांची देण्यासाठी जाणार होते, त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमात राहुल गांधी त्यासाठी राहुल गांधी जे आहेत ते आता 7च्या सुमारास येण्याची शक्यता जी आहे ती अजिंक्य आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यासाठी जे आहे ते वेगवेगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपले हातात तिरंगा घेऊन काही जण राजकीय कार्यक्रम असला तरी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे जे आहेत आणि सुषमा अंधारे मोठ्या प्रमाणात अंधारे यांच्याशी संवाद साधला. त्या ठिकाणी भाजपाकडून वंदे मातरम आंदोलन करण्यात येते. भाजपाकडून वंदे मातरम आंदोलन करण्यात येते. ज्या भाजपाने RSS या मातृ संस्थेमध्ये 50 वर्ष तिरंगा फडकवला नाही, त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवायची गरज नाही. ऐन कोरोनाच्या काळात PM केअर फंडचे पैसे ज्यांनी खाल्ले आणि या देशातल्या लोकांना मरायला सोडून दिलं, त्यांनी आम्हाला शांतपणे सांगायचे. तुम्ही स्वतः महिला आहात, अनेक ज्यांची मुली आहात, संवाद काय समस्या आहेत राहुल गांधीने? मी तुमच्यासारखीच ऐकायला उत्सुक आहे आणि बघूया ते काय सांगतात. मोठा प्रतिसाद मिळतोय. देशात काही वातावरण बदलायचं तुम्हाला वाटतं? सकाळी संजय राऊत म्हणाले वातावरण बघितलं तर हा रागा फिवर आहे. राहुल गांधींची इमेज खराब करण्यासाठी ज्या भाजपाने करोडो रुपये खर्च केले होते ते सगळं पाण्यात गेलेलं आहे आणि राहुल गांधी या भारतात जननायक म्हणून उभे राहत आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती राहुल गांधी सोबत मैदानात उतरली. अर्थात आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून त्यांचं स्वागत करतोय. आज जो महिलांचा प्रतिसाद पाहतोय, मोठ्या प्रमाणात मुली आलेत, त्यानंतर बेरोजगारी, सुरक्षा यावर चर्चा व्हावी. तुम्हाला वाटतं की मुलींचं शिक्षण असेल, एम्प्लॉयमेंट असेल आणि विशेषतः सुरक्षा असेल, या मुद्द्यांवर निश्चितपणे बोललं गेलं पाहिजे. आपण पाहतोय की या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या ज्या आहेत त्या या ठिकाणी सुषमा अंधारे दाखल झालेल्या आहेत. अनेक मुली सुषमा अंधारेंना सुद्धा सेकंड करतायत, भेटतायत आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तो महिलांचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो आणि अतिशय उत्साहाची तयारी जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळते. आपण बालाजी ही दृश्य दाखवूया प्रेक्षकांना की किती मोठ्या संख्येनं विद्यार्थिनी इथं आलेल्या आहेत छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी म्हणून. आणि राहुल गांधी अजूनही कार्यक्रमस्थळी कदाचित पोहोचलेले नाहीयेत असं समजतंय. त्यांना तिथं पोहोचायला आणखी थोडा वेळ लागणार आहे आणि त्यानंतर इथे उपस्थित असलेले ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते त्या राहुल गांधींसमोर मांडणार आहेत. राहुल गांधी नेमकी काय उत्तर देतात त्यांना हे देखील पाहणं महत्वाचं असेल. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. दृश्यांमध्ये देखील आपण पाहतो नाना पटोले बोलतायत. सत्तेत आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा देशामध्ये चालू राहणार. याच सावित्रीबाई फुलेंच्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भूमीमध्ये आढावा वेगळा त्याचे कुठं वर्षी भेटली परिणाम झाल्याचं जाणवलं. आज आपली 15 वर्षी भेटली.
काल रात्री जी काही कॉन्ट्रोवर्सी घडली त्याचा परिणाम जाणवतो नाना पटोले माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमस्थळी आपण दृश्यांमध्ये देखील पण पाहिलेलं होतं. प्रणिती शिंदे देखील मगाशी आपल्याला दृश्यांमध्ये दिसलेल्या होत्या. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सुद्धा कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत. त्यांनी काही वेळापूर्वीच लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींसोबत संवाद देखील साधलेला आहे. आणि आपण बघतो आहोत गर्दी तर मोठ्या संख्येनं दिसतीये. इथं मोठ्या संख्येनं विद्यार्थिनी इथं उपस्थित असल्याचं आपण पाहतोय आणि चांगला प्रतिसाद दिसतोय. शिवाय अनेक विद्यार्थिनी उत्सुक आहेत राहुल गांधींसोबत संवाद साधण्यासाठी म्हणून त्यांनी तसं बोलून देखील दाखवलेलं आहे. मात्र पुण्यामधला हा जो कार्यक्रम आहे राहुल गांधींचा काँग्रेसचा छात्रों की गूंज नावाचा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुठंतरी काँग्रेस सुद्धा आपलं शक्ती प्रदर्शन करते की काय असं दिसतंय. एकंदरीत महाविकास आघाडी सुद्धा शक्ती प्रदर्शन करते की काय असं दिसतंय आणि विद्यार्थिनींचा खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला सध्या तरी मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल गांधी कोणकोणते मुद्दे मांडणार आहेत या छात्रों की गूंज कार्यक्रमादरम्यान हे देखील पाहणं महत्वाचं असेल. याआधीही देशातल्या काही शहरांमध्ये राहुल गांधींचा हा छात्रों की गूंज कार्यक्रम झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. काही दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये सुद्धा छात्रों की गूंजचा कार्यक्रम पार पडलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा देशातल्या विद्यार्थ्यांच्या, खास करून प्रयागराज आणि उत्तर प्रदेशमधल्या विद्यार्थ्यांच्या समस्या राहुल गांधींनी जाणून घेतलेल्या होत्या. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली होती, संवाद साधलेला होता आणि असाच जेन झींसोबतचा हा संवाद आता पुण्यामध्ये, खास करून पुण्यातल्या विद्यार्थिनींसोबत राहुल गांधी आज संवाद साधणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी थोड्याच वेळात संचेती हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याचं समजतंय. 2 जखमी काँग्रेस कार्यकर्त्यांची ते भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. काल जो राडा झालेला होता त्यामध्ये आनंद दुबे आणि रेहान बाबुडे हे 2 जण जखमी झालेले होते. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा काँग्रेसनं यावेळेला केलेला होता. सुशांत डुमरे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या संचेती हॉस्पिटलच्या बाहेरनं, ज्या ठिकाणी थोड्याच वेळात राहुल गांधी येणार आहेत, भेट देणार आहेत. 2 जखमी कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहेत. सुशांत, राहुल गांधी संचेती हॉस्पिटलमध्ये थोड्याच वेळात येणार असल्याचं समजतं आहे. काय नेमकी त्या संदर्भातली अपडेट आहे? किती वेळ लागणार आहे अजून राहुल गांधींना तिथे यायला? काही माहिती मिळालेली आहे का? नक्कीच आपण पाहिलं तर राहुल गांधी हे काही वेळापूर्वी पुणेमध्ये दाखल झाले आणि काँग्रेसच्या वतीने त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं. त्यानंतर ते ज्या ठिकाणी ते कार्यक्रम होणार आहेत त्याच्या जवळच एका हॉटेलमध्ये सध्या ते आहेत आणि त्या ठिकाणी पदाधिकारी असतील किंवा इतर नेते मंडळी असतील त्यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे. ते सर्व गोष्टींची माहिती घेतात ते. आणि काल देखील आपण पाहिलं तर काल रात्री पुण्यामध्ये मोठा राडा झाला आणि त्या संदर्भात देखील ते माहिती घेतात. आणि जो राडा झाला त्यामध्ये 2 विद्यार्थी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते जखमी झालेले आहेत. ते संचेती हॉस्पिटलमध्ये सध्या आहेत आणि त्यांचीच भेट घेण्यासाठी राहुल गांधी हे काही वेळामध्ये या हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व जे कार्यकर्ते आहेत ते देखील उपस्थित झालेले आहेत. पोलीस देखील मोठ्या प्रमाणात आहे. काल आपण पाहिलं, काल रात्री त्या ठिकाणी एबीव्हीपीचे जे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये राडा झाला. सीओईपी या हॉस्टेलमध्ये ते त्या ठिकाणी काल एबीव्हीपीचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी काही विद्यार्थ्यांना जे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला जाऊ नये असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर हा राडा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये मारामारी देखील झाल्याचा आरोप तिथल्या जे विद्यार्थी आहेत त्यांनी केला आणि त्यामध्ये 2 जण जखमी झाले आणि त्यानंतर त्यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सुशांत, जे 2 कार्यकर्ते जखमी झाले होते कालच्या राड्यामध्ये, आनंद दुबे आणि रेहान बाबुडे, त्यांच्या प्रकृतीविषयीची नेमकी काय अपडेट मिळते? नक्कीच त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि काही वेळापूर्वीच
अनेक जे काँग्रेसचे नेते ते देखील हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांची विचारपूस केली. त्यांची प्रकृती आता सध्या तरी स्थिर असल्याची माहिती मिळत आहे आणि आता थोड्याच वेळात राहुल गांधी देखील त्या सर्वांची जी आहे ते भेट घेणार आहे आणि ते नक्की या ठिकाणी त्यांच्याशी काय संवाद साधतात आणि त्यानंतर माध्यमांशी ते बोलणार काय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण की त्या ठिकाणी जो विद्यार्थ्यांसोबतचा जो त्यांचा संवाद आहे त्याची देखील आता वेळ जवळ येऊ लागलेली आहे. त्या ठिकाणी देखील पूर्ण जे विद्यार्थी आहेत ते देखील जमा झालेले आहेत आणि पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे. या हॉस्पिटलच्या बाहेर देखील आपण पाहू शकतो पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे. काल जो राहणार झाला त्याचा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी देखील आता पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि थोड्याच वेळात राहुल गांधी या ठिकाणी पोहोचतील अशी आता माहिती मिळत आहे. ठीक आहे सुशांत, अपडेट्स घेतच राहू. तुर्तास जी माहिती दिली त्याबद्दल आभार. आपण दृश्य पाहिली संचेती हॉस्पिटल बाहेरची, ज्या ठिकाणी राहुल गांधी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत आणि इथं 2 काँग्रेस कार्यकर्ते जे जखमी झाले होते कालच्या राड्यानंतर त्यांना उपचारांसाठी दाखल केलं गेलेलं आहे. याच संचेती हॉस्पिटलमध्ये राहुल गांधी काही वेळात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.